हाय, आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की हा जो काही स्लाइडर आहे हा कशा पद्धतीने आपल्याला एडिट करता येतो। त्यासाठी बेसिकली पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या वेबसाईटला लॉग इन करायचं आहे। वेबसाईटला बेसिकली लॉग इन आपण कशा पद्धतीने करतो तर हा URL मी कॉपी करतो जो तुमचा URL असेल। ठीक आहे, आता तिथे मी ऑलरेडी लॉग इन आहे म्हणून मी तिथं न दाखवता इनकॉग्निटो विंडोला दाखवतो। तिथे तुम्हाला तुमचा वेबसाईटचा ॲड्रेस आणि त्याच्या पुढे तुम्हाला wp-admin म्हणून एंटर प्रेस करायचं आहे। इथे तुम्हाला यूजर आयडी आणि पासवर्ड विचारेल। इथं बाय डिफॉल्ट सगळ्यांचा यूजर नेम हा एडिटर असतो आणि पासवर्ड आम्ही तुम्हाला सेंड केलेला आहे। इथं तुम्ही एंटर प्रेस केला की तुम्हाला अशी एक विंडो येईल। ठीक आहे, ह्या विंडोवरती समजा तुम्ही जर चुकून जर डॅशबोर्डला जर गेला, ठीक आहे, तर या डॅशबोर्डला इथं माऊस घेऊन जायचं, इथं विजिट साईट ह्याला राईट क्लिक करायचं आणि ओपन लिंक इन न्यू टॅब। असं नवीन टॅबला ओपन झालं की इथं वरच्या साईडला टर्न ऑन बिल्डरचा आपल्याला ऑप्शन आहे, इथं टर्न ऑन बिल्डर करायचा। इथं टर्न ऑन बिल्डर झाल्यावरती इथं बेसिकली आम्ही दोन मॉडेल्स वापरलेत। हे जे आहे हा डेस्कटॉपला दिसणार आहे आणि हे जे आहे फक्त सिंगल इमेज ती फक्त मोबाईलवरती दिसणार आहे। मग बेसिकली आपल्याला इथं जर तुम्ही जर माऊस घेऊन गेला तर तुम्हाला इथं लेफ्ट साईडला स्लाइडर प्रो लिहिलेलं दिसेल, इथं छोट्या अक्षरात स्लाइडर प्रो, ह्याच्यावरती माऊस घेऊन जायचं। इथं तुम्हाला एडिटचं ऑप्शन असेल, इथं एडिटवरती क्लिक करायचं। ठीक आहे, आता ह्या गोष्टी सांगायच्या अगोदर मी तुम्हाला काही गोष्टीचं सेटिंग्स दाखवतो। आपल्याला जी काही इमेजची साईज पाहिजे आहे ती आहे 1920 बाय 550 पिक्सेल्स। ज्या वेळेला तुम्ही इमेजेस अपलोड करणार आहात त्यावेळेला एक गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येक इमेजची साईज 1920 बाय 550 पाहिजे स्लायडरची। ठीक आहे, ज्याला तुम्ही वरच्या साईडला स्लायडर अपलोड करताय त्याला। ठीक आहे, जर समजा चुकून जर प्रत्येक इमेजची साईज जर वरती खाली असेल तर इमेजेस वरती खाली हलतेला दिसतील, त्यामुळे तसं करायचं नाही। इमेजेस पहिल्यांदा फोटोशॉप जर येत असेल तर फोटोशॉपमध्ये एडिट करून घ्या आणि मग इथं यायचं। ओके, इथं आपण वरच्या साईडला आलो। इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्याला इथं ह्या बॉक्समध्ये इमेज अपलोड करायची नाही आहे। आपल्याला इमेज अपलोड कुठं करायची आहे तर स्लाइड बॅकग्राऊंडच्या समोरच्या साईडला बेसिकली मी हा URL मुद्दाम कॉपी करून घेतो। हा बेसिकली बाय डिफॉल्ट तुमचा ऑलरेडीचा आहे। ठीक आहे, बाय डिफॉल्ट तुम्ही ज्याला बघताय त्याला इथं असं प्लसचं बटन असतं। स्लाइड बॅकग्राऊंडला इथं प्लसचं बटन असेल, इथं प्लसवरती क्लिक करायचं। समजा तुम्हाला ऑलरेडी ह्याच्यातील इमेज द्यायची आहे इट्स ओके, पण समजा तुम्हाला जर तुमच्या लोकल मशीनवरची जर अपलोड करायची असेल तर ह्या अपलोडवरती क्लिक करायचं, सिलेक्ट फाईल, आणि जी काय फाईल तुम्हाला द्यायची आहे ती तुम्ही ब्राउज करून देऊ शकता। फक्त इथं आपण इमेजला कंडिशन काय सांगितली की इमेजची साईज 1920 बाय 10 जे 550 आहे तेवढीच त्याची साईज पाहिजे। इथून ह्याला सिलेक्ट करायचं। फॉर एक्झाम्पल मी इथे एक रँडम इमेज मुद्दामने घेतो किंवा तुमचीच इमेज मागाची मी इथून देतो। मी मुद्दामने त्याचा ॲड्रेस कॉपी केलेला आणि इन्सर्ट। ही आपली पहिली इमेज इथं अपलोड झाली। ओके, इथं कुठल्याही पद्धतीने साईजेस डिफाईन करायच्या नाहीत। ओके, खालच्या साईडला स्क्रोल केलो, आपल्याला समजा आणखीन एखादी इमेज स्लायडरला पाहिला आहे तर आपल्याला काय करायचं आहे, इथं ॲड न्यूवरती क्लिक करायचं आणि इथल्या पण स्लाइड बॅकग्राऊंडला आपल्याला दुसरी इमेज द्यायची आहे। म्हणजे आपल्याला जेवढ्या इमेजेस ॲड करायच्या असतील तेवढ्या आपण स्लाइड ॲड न्यू करत असं आपण करू शकतो आहे। समजा आता एखादी आपल्याला नको असेल तर आपण सिम्पली काय करणार, ह्याच्यावरती माऊस घेऊन जाणार, डिलीट। ठीक आहे, ही पण सेकंड इमेज आपल्याला नको आहे, ह्याला आपण डिलीट मारू। ठीक आहे, ही एक इमेज जी होती ती आपल्याला पाहायला, आणि ज्यावेळेला तुमच्या सगळ्या गोष्टी होतील त्यावेळेला इथं डनवरती क्लिक करायचं आणि सेववरती क्लिक करायचं, म्हणजे तुमची इमेज इथं अपडेट होईल। ओके, सिम्पली त्या पेजला जाऊन टर्न ऑन बिल्डर करायचा, माऊस ओव्हर करायचा, एडिट करायचं आणि स्लाइड बॅकग्राऊंडला आपल्याला इमेज अपलोड करायची आहे आणि इमेजचे डायमेन्शन 1920 बाय 550 हवं। ठीक आहे, एवढं केलं की तुमच्या सगळ्यावरच्या तुम्ही इमेजेस अपलोड करू शकता। आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या समजलेला असेल।
काही शंका असतील तर फोन करा, मला तुम्हाला मदत करायला आवडेल. थँक्यू व्हेरी मच.